पांडुरंगा करू प्रथम नमन रंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने गतेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने गतेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने गतेचा विस्तारू हे बाबाजी सद्गुरु दास तुका दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका अज्ञान तिमिरांधश्च ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बुजते जस्फुरति प्रदेशं वीरेन्द्राधिदेवै सदास्तु यमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह झालो हे पावन झालो जरा नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह झालो पावन झालो जरी पावन झालो मावशी सरप निघाला काय तिकडे उठून बस आला आता उठू नका पुन्हा बर का ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी फलकट तो संसार येथे सार भगवंत ऐसे जागवितो मना सरिसे जना सहित प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय देहूचे सुप्रसिद्ध संत छत्रपती शिवाजी महाराजांचे असणारे आद्य गुरु जगद्गुरु श्री संत तुकोबाराया यांचा 4 चरणाचा उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे विठ्ठल तुकोबाराय उपदेश करताना दिसतात आणि उपदेश करत असताना जगद्गुरु तुकोबाराय असं सांगतात बाबांनो तुम्हाला हा मनुष्य देह मिळालेला आहे आणि हा मनुष्य देह भगवत भक्तीसाठी मिळालेला आहे तुम्ही हा संसारात गुंतवू नका का गुंतवू नका कारण हा संसार असार आहे हा संसार फलकट आहे हा संसार मिथ्या आहे फलकट तो संसार मग येथे सार काय येथे सार आहे भगवंताचं नाम येथे सार भगवंत असं म्हणतात जगद्गुरु तुकोबाराय बाबांनो येथे सार भगवंत आहे आणि म्हणून तुम्ही त्या भगवंताची भक्ती करावी बर आपल्यालाच भक्ती करायला सांगतात असं नाही स्वतःच्या मनाला सुद्धा जाग करतात ऐसे जागवितो मना सरिसे जना सहित बाबांनो असं मी माझ्या मनाला जाग करतोय आणि तुम्हा सर्वांनाही जाग करतोय की का तुम्ही त्या भगवंताचं नाम घ्यावं पुढे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की अवघे निरसोनी काम घ्यावे नाम विठोबाचे सर्व काम धंदा बाजूला सारून त्या भगवंताची भक्ती करावी त्याचं नाम घ्यावं आणि उत्तरार्धामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात तुका म्हणे देवावीन केला शीन तो मिथ्या जर भगवंताच्या व्यतिरिक्त तुम्ही काही कार्य करत असाल तर ते कार्य कसं आहे मिथ्या आहे असा अभंगाचा सरळ अर्थ विठ्ठल तुम्ही या ठिकाणी किम निमित्ताने जमलेले सांगायचं कारण नाही महाराज परंतु वक्त्याचं आद्य कर्तव्य वक्त्याचं नाही म्हणलो मी
वक्त्याचं आद्य कर्तव्य कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर द्यायचा तो परिहार, आणि परिहार म्हणजे असा की गेल्या 37 वर्षापासून चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह माझे माऊली ज्ञानोबारायांच्या तुम्ही या ठिकाणी समाधी सोहळा गेल्या 37 वर्षापासून अविरत चालू ठेवलेला आहे. त्यासाठी तुम्ही स्वतःसाठीच एकदा टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवल्या थंडी पण जात असते बरं. माझ्या स्वार्थासाठी काही सांगत नाही तुम्हाला, टाळी वाजवली पाहिजे आहे की नाही. जे मंडपात आले त्यांच्या चरणी दंडवत, जे वट्यावर बसले त्यांच्याही चरणी दंडवत, जे गोधडीचे त्यांच्याही चरणी दंडवत आहे की नाही. डबल गोधडीतले म्हणाय नको की बा आम्हाला दंडवत केलंच नाही महाराजांना. गोधडीतल्याही चरणी आणि राहिलंच असेल हे नावाचं मोठं अवघडी म्हणतात. नाव आता तुम्ही त्या याच्या टायमात पाहिलं. आता हे आलाय तो सण पुढं तिळ सक्रात 14च्या. हो आता आलाय. मागच्या वर्षी एक नाव ऐकलं होतं मी. नावात आलं आता तर सांगितलं पाहिजे. नाव ऐकत होतो मी चालता चालता तुम्हाला सांगतो, आणि मला अभंगही सोडवायचा आहे. नाव असं होतं, सांगू का आता नाव? नक्की बरोबर ऐकायचं का? अरे तुम्हाला टाइम आहे अजून, सगळे लहान आहे तुम्ही. हो तुम्ही आम्ही चालतंय. बघा नाव असं होतं देवळीत. देवळी हे नाव घरी घेऊ नका म्हणजे नवरी आणतील तुम्हाला. देवळीत होता आलू. देवळीत होता आलून आमचा पप्प्याचा बाप जणू डुकराचं पिल्लू. आता सांगा पप्प्याचा बाप डुकरात पिल्लू. याच्यापेक्षा एक डेंजर नाव होतं महाराज. एक नाव असं होतं गोडात गोड सरवायला आवडतो पेढा. गोडात गोड सरवायला आवडतो पेढा. मी त्याची म्हैस आणि तो मारेडा. असो आपला विषय तो नाही. विषय हा होता कोणाचं नाव जर आलं असेल तर क्षमा पार्थी विनोदाचा भाग सोडा. जगद्गुरु श्री संत तुकोबार या भंगातून उपदेश करताना दिसतात, आणि उपदेश करत असताना असा उपदेश करतात की महाराज तुम्ही आम्ही या नरदेहामध्ये आलेले आहात. हा नरदेह मिळू नये तुम्हा आम्हाला मिळालेला आहे. पावला हा देह का गटाळी न्याये न घडो उपाय घडो आले. जगद्गुरु तुकोबार म्हणतात अहो एखाद्या राजाने दौंडी पिटवावी, आणि राजाने दौंडी पिटवल्याच्या नंतर राजदौंडी अशी असावी की या 8 दिवसामध्ये जो कोणी व्यक्ती राजाला कावळा आणून देईल त्या व्यक्तीला 10,000 सोन्याच्या मोहरा बक्षीस देण्यात येते. किती? 10,000 सोन्याच्या म्हणतोय मी. सोन्या नावाच्या पोराच्या नाही, सोन्याच्या मोहरा बक्षीस देण्यात येतील. असं म्हटल्याच्या नंतर लोक कावळे पकडायला लागले महाराज. जिथं जिथं कावळ्याची गर्दी तिथं माणसं जाऊ. पैशाची आशा आहे ना महाराज. लोकांना झाडं सोडले नाही, सगळे झाडं तोडून टाकले. पण काय झालं, कोणालाच कावळा सापडला नाही. एक आंधळा व्यक्ती नदीमध्ये स्नान करत होता, आणि स्नान करत असताना त्याने अशी डुबकी घेतली. डुबकी घेतल्याच्या नंतर अर्घ्य देण्यासाठी हात वरती केले आणि अशी टाळी वाजवली. जशी टाळी वाजवली त्याच्या हातात काय सापडलं? शाळेतले कावळे बोलत नाहीत का? अहो त्याच्या हातात काय सापडलं? कावळा सापडला. आणि जसा याच्या हातात कावळा सापडला यानं चोच पाहिली, ते सर्व अंग पाहिले. याला वाटलं राजदौंडी. दिसत जरी नसलं तर पैशाचा उपभोग घेता येतो का नाही? 10,000 सोन्याच्या मोहरा भेटणार आहेत. एका कावळ्याच्या किती? आणि 2 कावळ्याच्या मग 20,000. त्याला असं वाटलं आपल्याला जर सहज एक कावळा भेटू शकतो तर दुसरा भेटू शकेल का नाही? भेटणार का नाही? त्याने पहिला कावळा बगलत दाबला, डबल उडी मारली आणि डबल हात वर केला. आता इथलचा कावळा इथंच मुक्कामी राहिला आहे ना. अहो ते उडून गेला महाराज. कावळा उडून गेला. अहो जसा त्या आंधळ्या व्यक्तीला कावळा अचानक सापडला, आता पुन्हा सापडेल का त्याला किती जरी टाळ्या वाजवल्या तरी? तसा आपल्याला अचानक हा नरदेह भेटला. हो क्या किया रे तूने जीवन गवा दिया. क्या किया रे जिसे पाना था उसको तो दिया रे. जिसे पाना था उसको तो दिया. क्या किया
क्या किया? अहो आपल्याला हा नरदेह सहज भेटला आणि तुम्ही काय केलं महाराज? त्या नरदेहाचा नाश करून टाकला. कोणी व्यसनाच्या आहारी जाऊन या देहाचा नाश केला, कोणी आत्महत्या करून या देहाचा नाश केला, कोणी संसारामध्ये या देहाचा नाश केला. आणि विरळे असे झाले, क्वचित असे झाले की त्याने या देहाचा फायदा करून घेतला. त्याने हा नरदेह सार्थकी लावला. त्या सार्थकी लावणाऱ्यामध्ये एक माझे जगद्गुरु खूप बरा आहे, एक माझे ज्ञानोबा आहे, एक माझे निळोबा आहे. या संतांनी या नरदेहाचं सार्थक बनवलं. अहो हा नरदेह जर मिळालेला आहे तो फक्त उपभोग घेण्यासाठी नाही. कशासाठी मिळालेला हा नरदेह? देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा, भजनासाठी मिळालेला आहे. कर्म स्वातंत्र्य असणारा हा नरदेह तुम्हाला आम्हाला मिळालेला आहे. अहो पशु पक्षी याचा उपभोग कसा घेतात? पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगीती. अहो पशु पक्ष्याला कर्म करण्याचा अधिकार नाही महाराज. ते फक्त आणि फक्त केलेल्या मागच्या जन्मीच्या कर्माचा उपभोग या जन्मात घेऊ शकतात. परंतु मनुष्य देह असा आहे, असा मनुष्य देह आहे की याच्यात आपण कर्मही करू शकतो आणि त्याचा भोगही घेऊ शकतो. कर्म स्वातंत्र्य असणारा हा नरदेह तुम्हा मला मिळालेला आहे. महाराज म्हणतात तो संसारात व्यतीत करू नका. त्याला कुठे लावा? भगवत भक्तीत लावा, भगवंताच्या चरणाजवळ लावा. का लावा भगवंताच्या चरणाजवळ? कारण तो मिळालाच त्याच्यासाठी. आणि जी गोष्ट ज्या कारणासाठी मिळत असते तिचा त्याच कारणासाठी उपयोग घेतला पाहिजे. बरोबर आहे की नाही? अहो तुम्ही जर एखाद्या व्यक्तीच्या मजुरीला गेले, काम करा जातात का शहरातले लोक? लयच गाड्या दिसल्यामुळे वाटणं मोठमोठाले लोक दिसले गावात, आहे का नाही? गावाचं प्राबल्य, गावाचा विकास पण झालेला आहे का नाही? रोड गिर टकाटक दिसले, तसे आमच्या गावात टकाटक येत, सगळे टकाटक येत. बघा एखाद्या मजुरीला गेले आणि मजुरीला गेल्याच्या नंतर त्या व्यक्तीने सांगितलं की तुम्ही आज या इथं टप्पा लावायचा, हरभऱ्यात टप्पा लावायचा, आणि तुम्ही गव्हाला पाणी देत बसले. पाणी कशाला दिलं? आता मालक पैसे देणार तुम्हाला, आहे का नाही? त्याचं उभं हरभळ वाळवलं तुम्ही आणि मग आता पैसे भेटतील का? अहो तुम्हाला काम काय सांगितलं की तुम्ही गव्हाला पाणी देणे, पण तुम्ही हरभऱ्याला पाणी दिल्याच्या, समजून घ्या तुम्ही. आता हरभऱ्याला पाणी दिल्याच्यामुळं काय झालं? तो व्यक्ती रागावला ना महाराज, तुमचं रागावला आणि म्हणला अरे मूर्खा, तुला जे कार्य सांगितलं होतं ते कार्य तू केलं नाही, आज तुला याची मोबदला भेटणार नाही, याचे पैसे भेटणार नाही. तसंच तुम्हा आम्हाला हा नरदेह भगवंतानी दिलेला आहे. याला काम सांगितलंय भजन करा, भक्ती करा, भक्ती करून भगवंताला जवळ करून घ्या. हे कार्य जर भगवंताने सांगितलेलं असेल आणि ते कार्य जर आपण संसारात व्यतीत करत असो तर हा संसार महाराज म्हणतात फलकट आहे. नव्हे नव्हे तुम्ही जन्माला आल्याच्या नंतर ते कार्य न केल्यामुळे तुमचं जीवन सुद्धा व्यर्थ आहे. विठ्ठल सांगितलं की हा नरदेह सहज मिळत, दुर्लभम त्रयमे वेते. नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, देह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना. शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना. त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख या. तुम्ही आठवा मधुसूदना, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, जय हो वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही गजानन श्री गजानन, हो तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही वासुदेव आठवा मधुसूदना किंवा वासुदेव वासुदेव म्हणा. महाराज 100 वर्ष सोडून द्या, आता 60 लय झाले. बरोबर आहे का नाही? 60 झाले की आता पाठ फुटलाच पाहिजे. 60 आता 60 भरपूर झाली महाराज. बाबांनी तिकडून मस्त होकार दिला.
आहे का नाही 60 झाले म्हणजे आटपला खेळ बघा. आणि याच्यामध्ये काय सांगितलं तुम्ही वासुदेव, अहो मिळालेली ना संधी आपल्याला, मनुष्य देहाची संधी मिळालेली आणि संधीचं सोनं केलं पाहिजेत म्हणतात. आज कोणातरी केलंय सोनं संधीचं, आहे का नाही? आज विठ्ठल विठ्ठल बघा. अहो संधीचं सोनं केलंच पाहिजे महाराज. काय झालं, एक शाऱ्याचे आजोबा, शाऱ्याचं म्हातारं समजतंय का? नक्की शाऱ्यातले नाही सांगायचे म्हणून. आमच्या बाबावानी, बाबा राग नाही देणार तुम्हाला. म्हणजे कसं, तुम्ही टाळ आहे तुमच्या जवळ आणि मी तुमच्या पुढे एका टाळात काम काढसाल तुम्ही, गरीब आहेत मग, आहे ना, नो टेन्शन. आमच्या बाबासारखा म्हणजे म्हातारे बाबा रेल्वेत चालले. रेल्वेत जात असताना काय झालं, त्या रेल्वेच्या डब्यात एकटेच बसेल होते बाबा, एकटेच. आणि तुकार पोर आले 10-12 जण. किती जण आले? आता बोलत चला, म्हणजे कसं तुमच्यावर थोडा फवारा झाला की तणकट येणार नाही. काय झालं 10-12 पोरं त्या डब्यात बसले. आता डब्यात बसले बाबा बिचारे आपले भजनात मस्त टाळ वाजू लागले, आनंदी आनंद बाबाच्या जीवनात. पण काय झालं, पोरायची डोके जरा वेगळे चालतात, हुड दिमागाचे. आता इथे एकूण काय लाता आणत असतील काही का चिमटे या लागले रे, काय हुड दिमागाचे पोराने विचार केला रेल्वेची चेन ओढायची. रेल्वेची चेन ओढायची म्हणजे रेल्वेची चेन ओढल्यावर रेल्वे काय होणार, थांबणार. या म्हाताऱ्यावर नाव म्हणजे म्हातारा कुठं जाणार, जेलमध्ये जाणार. आता पुरेपूर प्लॅनिंग बनवली. पण एक म्हणी, जर तो प्लॅन सक्सेस नाही झाला तर आपले जो पैसे लागतील ना, ते टिटीन पैसे जर मागितले तर दंड म्हणे त्याचा. काय काढून 500-700 रुपये. जुना काळ होता तो, सस्ताईचा जमाना. काय नाही तेच म्हणलं तिकडे जाऊ द्या म्हणा. कसं आहे, मी लांबून आलो आणि थंडीत आलो. बरं आजी ऐक हो माय, काय झालं, शांत बसा. त्याच्या जवळ बसलेले बाजूला विठ्ठल विठ्ठल बघा. मग पोरांनी काय केलं ते ऐका. आता इकडं जाते तिकडे ते काही काय पोरांनी काय केलं, पैसे जमा केले महाराज. आता वर्गणी करायची म्हणजे कोणी 200 देतय, कोणी 500 देतय, कोणी 1000 पण देतय, बरोबर का नाही? जाऊ द्या, ते विषय सोडून द्या. 1000 रुपयानं 12,000 रुपये जमा झाले बघा. आणि बाबाचं पक्क लक्ष, बाबाचं माझ्याकडे लक्ष द्या पोरू. अरे जीवा बेबीज देठापासून सांगा लागलो मी. काय झालं, 12,000 रुपये जमा झाले. आणि 12,000 रुपये जमा झाल्यावर बाबा सगळं पाहायला लागले की पोराने 12,000 जमा केलेत, चैन वळडी. आता आपल्यावर आरोप आणतात, नक्की आपल्याला जेलात टाळ वाजवून लागतो का काय? जेलात जाऊन बाबा असे हुशार, शाऱ्याचेच ते, शाऱ्याचेच ना. हा 10 फळचे बाबा. बापा 10 फळ म्हणजे काय पाय काम आहे का? बाबा एवढे हुशार. बाबांनी पाहिलं पोरं आता जेलात घातल्याशिवाय राहत नाहीत. रेल्वे थांबली, चैन ओढल्या बरोबर रेल्वे थांबली. रेल्वे थांबल्या बरोबर कोण्या डब्यात तरी चैन ओढल्या गेली, कोण्या डब्यात 5-7 पोलीस लोक त्या ठिकाणी आले महाराज. 5-7 पोलीस लोक त्या ठिकाणी आले आणि कोण चैन ओढली दांगडू करायला लागले. त्यावेळेस पोरांनी बोट कोणाकडे दाखवलं, म्हाताऱ्याकडे बाबाकडे बोट दाखवलं. आणि बाबाला वाटलं आता आपला गेम झाला वा, आता आपलं काही खरं नाही. बाबाने आता एक त्याला वाटलं संकट आलं, संकट. आता संकटाची संधी कशी तयार करायची आहे का? संकटात बाबा सापडले. पण बाबाने असा माइंड चालवला की आता या संकटाचं सुद्धा संधी करायची, संधीतून पण सोनं निर्माण करायचं. कसं करायचं म्हणे साहेब, ते पोरं म्हणतात ते 100% खरे. चैन मॅच वळली म्हणे. काय म्हणले, चैन मीच ओढली रेल्वेची. बाबा जुने होते पण काय झालं, बाबा जुनं खोड, मराठी भाषेत जुनं खोड. बाबा म्हणले चैन याच्यामुळे ओढली की माझ्यावर अन्याय होत होता म्हणे. हे पोरं किती दिसतात म्हणजे तुम्हाला, 15 जण आहेत बरोबर. आणि या 12,000 रुपये चोरले म्हणे.
बर 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 12 चोरले कोणाच्या जवळ आहे हे पिवळ्या शर्टावाला दिसतंय का नाही इकडे नका पाहू तुम्ही तिकडे कोण नाही मी इकडे करायला पाहिजे काय त्या पिवळ्या शर्टावाल्याच्या खिशात 12,000 रुपये आहेत जसा पोलिसांनी त्याची कॉलर धरली अशी गच्चीबी धरली 2दा-3दा आलं कुठे आहेत पैसे त्याच्या खिशात वरच्यात मोजले पोलिसांनी बरोबर किती भरले 12,000 भरले असे पोरं हल्ले पोलिसांनी ते पुन्हा चैन वडतील का बरं आणि वडले तर म्हाताऱ्यावर आरोप आणतील का मला सांगायचंय संकट कोणावर आलं होतं बाबा आलं होतं पण त्या संकटातून पण संधी निर्माण केली अहो आपल्यावर कसलंच संकट नसतानी कसलंच दुःख नसतानी एवढा चांगला नरदेह तुम्हा आम्हाला मिळालेला आहे एवढं चांगलं आपल्याला हा नरदेह निधान लागले हाती उत्तम सार उत्तम गती देवाची होई जे म्हणती ते होती तरी का चित्तीने धरावे अहो या नरदेहात आल्याच्या नंतर देव सुद्धा बनता येतो एवढा चांगला हा नरदेह शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोषुले शरीरे साध्य होय केले शरीरे साधले परब्रह्म अहो या शरीरात परब्रह्म साधता येतो म्हणजे आपण परब्रह्माच्या जवळ जाऊ यात नवल नाही तुम्ही आम्ही परब्रह्मच होऊ शकतो एवढं सामर्थ्य असताना आपण हा नरदेह संसारात का गुंतवतोय हा प्रश्न जगद्गुरु तुकोब पडला असावा विठ्ठल आणि असाच प्रश्न घेऊन की बाबा ज्या वेळेस माझ्या जगत आता दुसरी गोष्ट अशी मला एक सांगायची की जे जगद्गुरु तुकोबार आहे संसाराला फलकट म्हणतात जे जगद्गुरु तुकोबार आहे संसाराला आसार म्हणतात मग ते जगद्गुरु तुकोबार आहे संसारी नव्हते का प्रत्येक नाण्याच्या 2 बाजू असतात मग माझे जगद्गुरु तुकोबार जर असं सांगतात की संसार आसार आहे संसार फलकट आहे संसार मिथ्या आहे तर मग ते जगद्गुरु तुकोबार असं का सांगतात की जे स्वतः संसारी आहेत मग त्याने असं नाही सांगायला पाहिजे कारण जो व्यक्ती दारू पितो त्याने दुसऱ्याला असा उपदेश करण्यात काहीच अर्थ नाही की तुम्ही दारू पिऊ नका अरे आधी तू सोड नाव नाही सांगणार पण तुम्हाला माहित असेल मी गावात गेल्यावर ते नाव पण सांगेल तुम्हाला एक माणूस आपल्याच घरी भजन होताना मग ते बिडीचं बंडल मोठ्याच्या मोठं त्याजवळ भजन झालं तुम्ही निघून गेले मग आम्ही 2-4 जण बसलो त्या व्यक्तीने बिडी पेटवली बिडी ओढली तोंड ते धुपट मायाच तोंडावर पेटलं मला असा राग आला त्याचा पण असं म्हणतात की रागानं सगळे प्रश्न सुटत नाही काही प्रश्न प्रेमान पण सुटतात फक्त चांगलं बोलावं लागतं प्रेमात खूप ताकद आहे अहो असं म्हणतात प्रेमाने जग जिंकायचं आणि भांडणानं भाऊ पण जवळ राहत नाही भाऊ सुद्धा जवळ राहत नाही काय झालं त्या व्यक्तीला मी म्हणलं मामा माझी अशी मनातून इच्छा आहे की तुम्ही बिडी सोडावं आता तुम्हाला डबल एक सांगतो माझं दुकान आहे फाट्यावर हा त्या माणसानं काय केलं ते बिडीचं बंडल असं 22 रुपयावालं होतं असं चुरगाळलं आणि महाराज या बिड्या आजपासून सुटल्या म्हणजे म्हणलं अरे बाप काय ताकद आली म्हणलं आपल्या वाणी एका मिनिटात बिडी सोडली बा ते दुसऱ्या दिवशी सकाळी आलं माझ्या आणि महाराज काय 50 रुपयाच्या राजनिवास द्या म्हणजे हा बिडी सोडली आणि काय धरलं राजनिवास धरले यानं जमणार आहे का अहो सोडायचं असेल व्यसन तर व्यसन कायम स्वरूपी सोडावं लागलं कारण व्यसन आणि हा नरदेह झिजल्या जातोय याचा ऱ्हास होतोय आणि याचा ऱ्हास आणि मी ते तुम्हाला सांगत होतो की मग जो स्वतः राजनिवास खातो त्याने दुसऱ्याला सांगू नये राजनिवास खाऊ आहे का नाही मी बिडी वडतच नव्हतो त्यामुळे बिडीचं सांगितलं तर काय जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की बाबांनो संसार सारे मग ते जगद्गुरु तुकोबाराय संसारीही होते तरी जगद्गुरु तुकोबाराय असं का सांगतात कारण जगद्गुरु तुकोबाराय याच्यामुळे असं सांगतात की ते विचार करतात अनुभव आले अंगाते जगा जगा देतसे ते जगा देतसे
काच सापडले, गोटे सापडले आणि तुम्हाला असं वाटलं काय माझं नशीब चमकलं आज, वा 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 वा, आज मला हिऱ्याची पोतडी सापडली आणि तुम्ही ती पोतडी उचलली आणि सोनाराकडे घेऊन गेले. त्याने एका मिनिटात बाहेर फेकले, ते एकाच मिनिटात. का फेकले असतील? तुम्हाला तर असं वाटलं ते हिरे आहेत, त्याने का फेकले? कारण त्याला त्याच्यातला काय आहे, अनुभव आहे. हा खरा आहे आणि हा खोटा आहे. मग ज्याप्रमाणे जगद्गुरु तुकोबाराय संसाराला आसार म्हणतात, त्याचं कारण असं आहे की माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी संसाराचा सुद्धा अनुभव घेतला आणि भगवत भक्तीचा सुद्धा अनुभव घेतला. ज्या वेळेस भगवत भक्तीचा अनुभव घेतला, ज्या वेळेस अमृताची चव चाखली, त्यावेळेस त्यांनी चहा त्यागला. सरळ भाषेत अहो, जो अमृत आते ठेवी तो कांजी कैसी ठेवी. जो अमृत पिण्याची ज्याला सवय ते भातावरचं पाणी पित नाही महाराज. मग ज्याप्रमाणे जगद्गुरु तुकोबारायला असं वाटलं महाराज भगवंत सत्य आहे आणि जगत कसं आहे, मिथ्या आहे. भगवंतच सत्य आहे, भगवंताचं नाम सत्य आणि संसार सार आहे. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय बोलले अभंगाचं प्रथम चरण. तो संसार फलकट तो संसार, संसार फलकट तो संसार, 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 फलकट तो येथे सार भगवंत महाराज हा संसार फलकट आहे, असार आहे, मिथ्या आहे. काय आहे? मिथ्या आहे. फलकट म्हणजे काय? त्याला टरफल म्हणतो आपण, आहे का नाही? केळ खाल्ल्याच्या नंतर जे कातड उरतंय त्याला म्हणतात फलकट. दुसऱ्या भाषेत सांगू बाहेर समजायला असं कोण म्हणते आज ऐका, दह्याची रवी लावली बरोबर आहे, त्यात लोणी निघलं आणि ताक निघलं बरोबर. मग लोणी झालं सार आणि ताक झालं आसार म्हणजे फलकट का नाही. मग आमच्या इकडे काय करतात, आमच्या गावात ते ताक का नाही फ्रीजात ठेवतात आणि तूप असं बाहेर फेकून देतात.
आमच्या गावात तर तसंच आहे बा. तुमच्या गावात कसं आहे? तो फ्रीजात आहे, बरोबर आहे. तूप फ्रीजात आहे आणि ताक फुकट घेऊन जायला लागेल त्याला, आहे का नाही? ताक बिन फुकट नाही मारा. अहो ते आता ते शहर आणि विकत घे नाही, पण आंबट ताक घेणार कोणी गावातली? ते न्याकडील ताक नाही म्हण, तुप तर कसंच नाही बाहेर काय बघा. मग ते झालं फलकट. समजलं ना तुम्हाला? फलकट म्हणजे आणि सार म्हणजे चांगलं. सार म्हणजे सत्य. सत्य तू हो विठ्ठल सत्य आहे. त्याचं नामही कसं आहे मग? सत्य आहे. आणि या देहात आल्याच्या नंतर त्या सत्य परमात्म्याची भक्ती केली पाहिजे, त्याची साधना केली पाहिजे. मी आधी सांगितलं की हा देहच त्याच्या भक्तीसाठी मिळालेला आहे. परंतु काय गुरुमी आहे कान्हू महाराज माणसाला समजत नाही. अहो देह हे काळाचे, धन कुबेराचे. इथे मनुष्याचे काय आहे सांगा बरं तुमचं? अहो शरीरावरच चमडी काढा, आतून सगळी घाणच आहे. घाण आहे महाराज. पण गुरुमी एवढी आहे. कोणाला रूपाचा घमंड आहे, कोणाला धनाचा घमंड आहे, कोणाला मी एवढा मोठा बंगला बांधला त्याचा घमंड आहे. अपने खातिर महल बनाया, आप ही जाकर जंगल सोया. सतन धन की ओर बढ़ाई, सतन धन की ओर बढ़ाई, सतन धन की ओर बढ़ाई, सतन धन असं म्हणलं की वाजवल्या पाहिजे टाळ्या. फुकट आहेत त्या, फुकट आहेत ना. तुम्ही जर दुसऱ्यासाठी टाळ्या वाजवसाल तर तुमच्या जीवनात एक क्षण असा येईल की तुमच्यासाठी सुद्धा लोक टाळ्या वाजवतात. काय बरोबर आहे का? पण आपले असे काय म्हणलं त्यानं हातात थंडी वाजायला आली, तू हात तोडले पाहिजेत मधातून. काय बरोबर आहे का नाही? अहो दे जा ना प्रशंसा, आहे का नाही? आपण खातिर महल बनाया, आप ही जाकर जंगल सोया. हो स्वतःसाठी महल बन आणि जंगलात जाण्याची वेळ आहे. आणि सुताना धमकी होतं बघ. याची आपण अभिमान बाळगतो याचा. मेल्यावरती कुत्र पण नाव घेत नाही आपलं. हाड जले जैसी लकड़ी की मोली, बाल जले जैसी घास की पोली, देखत नैना में मिट्टी मिलाई. इसं धन की होतं बघा. काय अहो असं महाराज. एक याला संस्कृत श्लोक पण आहे. काय धना आणि भूमो पशवश्च गोष्टी हरियाद्वारी जनस्मशानी देहश्चितायां परलोक मार्गे कर्मानुगच्छति जीवो. भार्या पूर्वीच्या काळात बाह्या मैतीला जात, भार्या गृहद्वारी, बाईला दरवाजावर सोडून जावं लागायचं. भार्या गृहद्वारी जनस्मशाने. अहो जन हा समाज फक्त स्मशानापर्यंत आपल्या बरोबर येणार.
आणि देहश्चितायां परलोक मार्गे. अहो ज्याच्यावर आपण एवढं प्रेम केलं, आपल्या मुलावर एवढं प्रेम केलं नाही, आपल्या बायकोवर एवढं प्रेम केलं नाही, एवढं प्रेम ज्या देहावरती तुम्ही आम्ही केलं, तो देह कुठे आहे? देहश्चिता. येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे आहे. देह सुद्धा तिथे रे. आपल्या सोबत काय येतं? कर्मानुगो गच्छति जीव. का आपलं कर्म आपल्या सोबत येतं. कर्म चांगले करा, जरा दुसऱ्याचे बांध कमी करा, आहे का नाही? शेजारच्या धुरे ठेवले नाही लोकांनी, धुरे आणि धुऱ्यापायी माऱ्या करा लागली, आणि ते जमीन पण इथंच मेलेल्या कुठं संग नेली. मी हे सांगत होतो की स्वतःसाठी घर बांधलं महाराज, आणि त्याचा अभिमान आपण बाळगतो. अरे चिमणी सुद्धा घर बांधते, बरोबर आहे का नाही? आपल्याला तरी इंजिनियर, मिस्त्री, वालपुट्टीवाला, वालपेपर काय म्हणतात त्याला, POP वाला, लाईट वाला, फिटिंग वाला, फिटर, वेल्डर, चेल्डर सगळे आहेत त्याच्यात. आणि चिमणीला काय हो? फक्त एक सोच आहे, सोच. आणि त्या सोच आपला स्लॅब गळायची भीती, तिच्या खोप्यात एक थेंब सुद्धा पाणी जात नाही. हे निसर्गाने दिलेलं तिला वरदान आहे. आपण आपल्या बंगल्याचा असा बंगला बांधलाय का वरच्या पायरीहून आदळ खाली, वरच्या पायरीहून मरोस तोर पुन्हा उठा चालला नाही. काय फायदा झाला त्या बंगल्यात? दुसरा अभिमान लोकायला की आम्हाला पोरं आहेत. अरे कुत्रीला एका टायमालचा आहेत, बरोबर आहे का नाही? रंग बदलून व्हेरायटी, क्वांटिटी तर आहेच, पण व्हेरायटी पण आहे. लोक म्हणतात भांड उचल, भांड ते काय राहू दे का? चुकीचं बोलतोय. कशाचा अभिमान आहे? कोणाला? रूपाचा अभिमान आहे, रूपाचा. अरे तुमचं काहीच रूप नाही, एवढं रूप मोराचं चांगले. काय बघावं त्या मोराच्या सौंदर्याकडे? कशाचा अभिमान धरायलो? अभिमान धरी स्वजातीचा, आहे का नाही? त्याच्यामुळं काय सांगत होतो मी, अभिमान नसला पाहिजे. मग काय असलं पाहिजे? भगवंताची भक्ती या नरदेहात असली पाहिजे. भगवत भक्तीने एवढं मन तृप्त झालं पाहिजे की त्यात येऊन गोपाळ राहिला पाहिजे. येऊन गोपाळ राहे तेथे केव्हा. अहो एखाद्या झाडाला आंबा पिकला की पोपटाला आमंत्रण द्यायचं काम नाही. आमच्या बागेत आंबा पिकलाय म्हणून पोपट आपोआप येतो आणि त्या आंब्याची चव चाकतो. तसं आपण एवढी भक्ती करावी की भगवंताला, सद्गुरूला असं सांगायचं काम पडलं नाही पाहिजे की हा माझा भक्त आहे. अहो एवढी भक्ती करा, भगवंतानी म्हणा हा माझा आहे. आपल्या घरचे सोयरे संबंधी किती म्हणू द्या, ते मतलबाचे नाते, बरोबर आहे का? मतलब की दुनिया सारी. मतलबासाठी जगणाऱ्या लोकांसाठी जगणं सोडून द्या. माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. मग काय करा? त्याची भक्ती करा. विठ्ठल आणि तो भगवंत सत्य आहे असं जागवतात अभंगाच्या द्वितीय चरणात. ऐसे जागावे ते म्हणा, ऐसे जागावे तो जळा, ऐसे जागावे तो जळा, ऐसे जागावे तो, ऐसे जागावे तो, ऐसे जागावे
जागवितो मना सरीसे जनासहित. आता मला सांगा, ऐका, मनाला जाग करणं सोपं आहे का? जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. मनाला जागा करणं सोपं आहे का? चट चट सांगा इकडं. नाही ना, दोनदा विचारल्यावर असं असतंय, एकदा विचारलं पाहिजे, आहे का नाही? अहो, मनाला जागा करणं सोपं नाही. तरी माझे जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणतात की ऐसे जागवितो मना, मनाला जागा करतो म्हणतात. ते जगद्गुरु तुकोबाराय तेवढं लक्षात ठेवा. आपण आपल्या मनाला जागा करू शकत नाही महाराज. का नाही करू शकत? अहो, अर्जुनाचा प्रश्न आहे, माझा नाही. चंचलम हि मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहं निग्रहं मन्ये वायुरेव सुदुष्करम. महाराज, हे मन एवढं चंचल आहे, एवढं चपळ आहे, जाता येता न लगे चंचल चपल बहुत चंचल चपल बहुत चंचल चपल मन चंचल चपल जाता येता टाइमच नाही लागत. आळंदी कोण कोण पाहिले? तुम्ही पाहिले, बाकी महिला मंडळ कोणीच नाही गेले आळंदीला. आळंदी पाहायची तुम्हाला? दाखवायची का? दाखवायची. डोळे लावा चटकन आळंदीत तुम्हाला. चला, लावले डोळे? बर. शहरातून आता गाडी लागली, ट्रॅव्हल सगळे बसतात तिच्यात. 10 मजली ट्रॅव्हल्स आहे, एका ह्याच्यात 60च बसतात. तसे 10 मजली असल्यामुळे आता सगळेच बसले त्यात. बसले का? बॅगा घेतल्या का? बर, चला चला, आता गाडी धकणार आहे. पुन्हा गाडी अशी आहे, स्लीपर आहे, झोपून जाऊ शकता तुम्ही. रात्री आराम होणार आहे, सकाळी दर्शन आहेत बरं का. बसले सगळे? धकवायची का गाडी? धकली गाडी. वा 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 वा, गाडी धकली बाबा. सांगितलं इकडे गाडी सुलतानपूरला गेली. गाडी कुठे गेली? सुलतानपूर. आता आली लगेच जालन्याला. जालना, लय फास्ट गाडी आहे. जालना, आता आला औरंगाबाद. आलं का औरंगाबाद? संभाजीनगर म्हणा, संभाजीनगर. बरं का? आता नगरवर आलो. लोणीकन, अहिल्यानगरहून लोणीकन फाट्याहून गाडी कल्ली आता आळंदीच्या तिकडे. बरं का? आता 20 किलोमीटर आळंदी राहिली. 20 किलोमीटर. हो मावशी, उठ ना, 20 किलोमीटर राहिली आळंदी. मावशी उठली का? बर 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 बर. आता आळंदी 5 किलोमीटर. बर बर. आता आळंदी आपली गाडी आली कुठं? इंद्रायणी जवळ. देव रोड. कुठं? देव रोड. देहू रोड वर आता त्या ठिकाणी पीएमटीच्या बस स्टँड जवळ आपली गाडी आता थांबली महाराज. गाडी थांबली. ऐकली का विसल? उतरा खाली, खाली उतरा. चढ वापस यायचं कीर्तनात. उतरले का? आंघोळी करा इंद्रायणीत बडबड. झाल्या का आंघोळी? चला, बारीला लागायचंय. गर्दा खूप आहे बरं का, चंगराचंगरी होऊ शकते. आपापल्या पोता सांभाळून ठेवा मावशी, चोरी होऊ शकते बरं. पोताच नाही तर महाराजा दिला का? नीट पोट धरा तुम्ही. आजीचे आजायचे धरा पोट. हरप चाल बरं का. लागलेत बारी. पाहिला का 16 कस काय? ज्ञानोबा आता जवळ आली समाधी. आपल्या कीर्तनातली पहिली आजी ही बसलेली ज्ञानोबारायाचं दर्शन घ्यायला लागली. आजी घ्यायला लागली ना ही आजी. आजी राखत नाही का? दुधावाली आजी दर्शन घेतलं का? दर्शन घेतलं महाराज. हळू 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 सगळ्याच दर्शन झालं. चला बसा गाडीत. बसले. गाडी डायरेक्ट विमानावरली उलटी शहरात थांबली. आता आले का घरी? किती मिनिटं लागले आळंदीहून जाऊन आले? 2 मिनिटं. आता असं जायला किती टाइम लागतो? 10 घंटे. दर्शन घेऊन याल 2 दिवस. बरोबर का नाही? 2 मिनिटात तुम्ही आळंदीहून आले. याचं एकमेव कारण किती मन चपळ आहे. त्याने 2 मिनिटात तुम्हाला कुठे नेलं?
आळंदीत नेलं. माझे ज्ञानोबा आहे त्याच्यामुळं सांगतात की तेथ चांचल्य निखळ. मनाजवळ काय आहे? चंचलता आहे, मनाजवळ चपळता आहे. आणि एवढं चपळ मनाला माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मी जाग करतोय. ऐका एक उदाहरण सांगतो. माझ्या जगद्गुरु तुकोबारायन सांगेले कसे फवारी कमी पडा लागली म्हणून. मी उदाहरणं असेच सांगणार आहे की ते माझ्या याच्यात बसणार आहे. उद्या मी गेल्यावर कोणी म्हणाल लोक महाराज रेल्वेची पटरी सोडून पळू लागला. आहे का नाही? ऐका मन किती चपळ आहे हे माझं उदाहरण नाही, माझ्या जगद्गुरु तुकोबारायचं उदाहरण आहे. महाराज सांगतात एका व्यक्तीजवळ 100 शेळ्या होत्या. किती शेळ्या होत्या? 100. आणि त्या 100 शेळ्यात एकच बोकड होता. एकच बोकडा. एवढा आवडायचा त्याला, एवढा आवडायचा. त्या बोकड्याला रोज शॅम्पून आंघोळ होती. याच्या डोक्यात भलेही वाव होईल होत्या, पण त्या बोकडाला रोज शॅम्पून आंघोळ होती बरं का. त्या बोकडासाठी रोज हिरवा हिरवा चारा तो आणायचा. आपल्या ठाव्याला शेजारीच बांधायचा. हा कारण त्याच्यात प्रीत जडलेली होती आणि हा माझ्यापासून अंतर राहू नये म्हणून त्याला स्वतःच्या ठाव्याला, बाजूच्या ठाव्याला बांधायचा. सगळ्या शेळ्या गवती कुटार खायच्या, काही गवत खायच्या, वाळला चारा खायच्या. फक्त याच्यासाठी तो हिरवा चारा. एवढं प्रेम. असा गपक्याच्या गपक्या बोकड्या तो माझ्याकडे नका पाहू. गपक्या होता तो, आहे का नाही? गपक्याच्या गपक्या बोकड एवढा आवडायचा, एवढा आवडायचा. काही कारणास्तव कशाने मेला ते नाही सांगितलं तुकोबाराय ना, नाही तर ते पण सांगितलं असतं. काय कशाने तरी तो बोकड मेला बा. आता दुःख झालं. असं दुःख झालं, असं भयान दुःख झालं. होय का उदक तुटता मीना. जसं पाण्याला माशाला पाण्यातून बाजूला काढावं आणि त्या माशाला जेवढी तळमळ व्हावी तेवढं दुःख या व्यक्तीला झालं. व्यक्ती शार्यातला काय सांगावं तुम्हाला, रडायला लागला. माझा बोकड गेला, आता मी जगूच शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पवित्र भूमीमध्ये सुंदर असा मंडप टाकलेला आहे. मंडपामध्ये रोज वेगवेगळे नवीन नवीन कीर्तनकार यायला आले. ते जाऊ द्या तिकडे माझ्याकडे पाहा तुम्ही. नवीन नवीन कीर्तनकार यायला आलेत, खूप चांगला उपदेश करायला लागलेत. तुम्ही काय करा, थोडं दुःख आता सावरा आणि गावात या, मस्त कथा श्रवण करा, ज्ञानेश्वरीचं पारायण करा, जेणेकरून तुमचं मन थोडं हलकं होईल बा. आता बापाला वाटलं मेलाच बोकड तर काय करता, इलाज नाही द्या, मरू द्या मेला. 8 दिवस गावातलं तर खाऊन घेऊ म्हणे, दणकावून आणाय तुम्ही. पण काय माहिती का, मनाचा चपळ स्वभाव आधीच सांगितला मी तुम्हाला, आहे का नाही? त्याच्या मनात राहून राहून त्या बोकड्याचं ध्यान यायचं. महाराज तो व्यक्ती आला, दिवसभर पारायण ऐकलंय आणि संध्याकाळी काय झालं, कीर्तनकार येणार. आता कीर्तनकार फक्त आजचा धरू नका बा, आहे का नाही? उद्याचा धरा. उद्या वयस्कर कोणते, उद्या परवा तेरवा वयस्कर मीच एकटा नाही, तसं नाही म्हणताय ना. बघा आजचा कीर्तनकार धरू नका, म्हणजे तुम्हाला उदाहरण चटकन समजायसाठी म्हणतो बरं का मी. काय झालं, बाबा आले ना असे त्या खंब्याला पाठ टेकून असे बसले. महाराजांनी सुंदर पंचपदी घेतली. पंचपदी झाल्याच्या नंतर विठ्ठल विठ्ठल झालं, विठ्ठल विठोबा रुक्माई चालू झालं, विठोबा रुक्माई चालू झाल्याच्या नंतर महाराज आले आणि महाराज आल्याबरोबर याचं लक्ष गेलं महाराजाकडे. जसं यानं महाराजाला पाहिलं, गळास्त काढला लागला रडायला. त्यो आता रडायला लागल्यावर महाराजला वाटलं आजपर्यंत माझ्या कीर्तनात कोणी रडलं नाही, मला पाहून रडा लागला. एवढा कायच प्रभाव झाला असेल याच्यावर. मी आल्या आल्या, पण त्याचा प्रभाव असा झाला होता, त्या महाराजाला होती दाढी आणि ती दाढी होती त्याच्या बोकड्यासारखी. पाहोनी पुराणिकाची दाढी, रडेस पुंदे नाकू. काय जगद्गुरु तुकोबारायचं उदाहरण. महाराज आले, कीर्तन सुंदर चालू झालं. कीर्तन चालू झाल्याच्या नंतर वेदांताच्या गप्पा चालू झाल्या आणि महाराज म्हणले, काय सांगाव तुम्हाला भक्तजन हो, जगात फक्त 2च पदार्थ, यस्मिन मध्ये पदार्थो ही दुविधा. खरंय हो महाराज तुमचं, माझ्या बोकड्याला 2च शिंग होते. बोकड्याला किती शिंग असतात? 2च होते म्हणे शिंग. हळूहळू हळूहळू कीर्तन पुढे गेला आणि महाराज म्हणले, हे 4ही वेदाने सांगितलेले.
काय देवच महाराज आहे म्हणे. महाराज हो असा महाराजच पाहिला नाही. माझ्या बोकड्याला 4च पाय होते हो, 4च पाय. आता तुम्ही मला सांगा कोणत्या बोकड्याला 5 पाय असतात? तुमच्या गावात आहे का 5 पायाचा बोकडा? पण तरी मला ते नाही सांगायचं, मला हे सांगायचं की तो बसलेला कुठे होता? कीर्तनात, बरोबर आहे का नाही? आणि लक्ष कुठं होतं? मन कुठं होतं? बोकड्यात होतं, आहे का नाही? असं कीर्तनात बसून बोकड्यावर लक्ष ठेवावं लागेल काय तुम्ही? सप्ताह चालू आहे गावात, बोकड्याचे लक्ष काढून घ्या आता सध्याचे तरी 7 दिवस, आहे का नाही? अहो एक तर म्हातारी कीर्तनात आली, मला कीर्तन चालू झालं, कीर्तन रंगात आलं, म्हातारींचे उचलन पळूच लागली म्हातारी. अशी म्हातारी पळू लागली, लोक काय वाटतं नेमकं झालंय काय? सगळं गाव उठलं म्हातारीच माग. आता मी एकटाच काय सांगतो, मी हा माई कसा उलटा केला? म्हणलं चला काय पाव, काय झालं काय नाही, आहे का नाही? म्हातारी काहीच नाही, दारा लोक गेली, असा कुलूप वळलं दणक्या ना बाईन कुलूप लावलं होतं व, पण झटकाच द्याचा राहिला. तुझ्या झटक्यापाई कीर्तनाचा खटका मोडला ना. असं आहे महाराज, हे कारण कशाचे आहेत? हे कारण मनाचे आहेत. हे मनामुळं होतं. आणि मग असं चंचल असणारं मन, असं चपळ असणारं मन, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्ही याला जाग करतो. का जाग करतो? कारण मन जर भक्तीत लागलं, या मनाचे एक निके जे जेथिया गुडिया ठाय सोके, मग अनुभव सुखाचे कवतिके दावत जायचे. हे मन एकदा का ज्या ठिकाणी लागलं, मग त्या ठिकाणून बाजूला येत नाही महाराज, ते त्याच ठिकाणी गुंतून राहतं. आता सध्या सगळ्यात जास्त मन कोणाचे कुठं गुंतले सांग काय का? चटक्यान निवडणुकीचा रिझल्ट द्या सोडून, मी ते बोलतच नाही, आहे का नाही? तो विषय आपला नाही. धर्म प्रचाराचा मंडप आहे आणि या ठिकाणून केवळ आणि केवळ धर्माचा प्रचार झाला पाहिजे. देव देश आणि धर्मासाठी आपण एकजूट आलंच पाहिजे. परंतु याच याला मतदान द्या, त्याच याला मतदान द्या, या गादीवर नसलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? माझा विषय तो नव्हता, माझा विषय हा होता. काय सांगत होतो सांगा बरं पटकन, गेलं माहिती ना काय होतं बाबा? म्हणा कीर्तन सांगू लागले, जाऊ द्या. ऐका या मनात, आता मी तुम्हाला सांगत होतो सगळ्याचे कोणाकोणाचे मन कुठं गेले. आता पोरायच्या बापाचे मन फक्त पोरायच्या सोयरिकी करण्याकडे गुंतले. आपल्या पोराचं यंदा का होईना जमलं पाहिजे, 38चं झालंय ते, अजून 2 वर्ष थांबच ना बाबा, तू 45 मध्ये मरा लागलीत लोक आता, आहे का नाही? 38चं झालंय, त्याला पोरगी देईलच कस काय कोणी? सांगा बरं तुम्ही मला. यानं पुड्या खाऊ खाऊ एवढा याच्या तोंडाचा वास यायला लागला, 2 मीटर पण लोकांना उभं राहा वाटे ना. आज वाटते हे आले की मी दुसरे मस्ती करू नका, फक्त ऐका. असं वाटतं दुसरी कोण जावं का काय? एवढा याच्या तोंडाचा वास. कोणाचं लग्न असले की नालीतून उचलून आणायला लागते. ते पोरगी घेऊन आलं, तू कपडे फाडून आला नाचू नाचू. अवेकाच्या बाय कोण ओळखलं नाही काल, म्हणजे कोण आलंय? ही परिस्थिती आहे आजची. कोण बायका दे? अहो आपल्या मुलीचा विवाह करायचा आहे तर कमीत कमी तिचा बाप तिच्या चांगल्यासाठी काही काही पाहिलंच का नाही महाराज? फुकट मामाला राम राम घालणं सोडून द्या, तुम्ही काही काम धंदे करा. बोंजा गावाच्या मामाला राम राम, ते म्हणते तू जाय रे तिकडे, येऊ नको पुन्हा, आहे का नाही? खरं आहे का नाही? आणि दुसरी गोष्ट, तुमचं झालं आता शेंबडील पण वाटतंय मला नोकरीवाला नवरा पाहिजे. आर तुला दस्त्या कमी पडायला लागल्या. खरं आहे का नाही महाराज? असो, ही आजची परिस्थिती. याच सगळे मुलीच्या बापाचे मन असे गुंतलेले आहेत की माझ्या मुलीसाठी चांगला नवरी भेटाव. मुलाच्या बापाला असं वाटते माझ्या मुलासाठी पटकन पोरगी भेटाव. कशी का भेटली ती? पटकन भेटाव, म्हणजे त्याचं लग्न झालं की मी मरायला मोकळा बा, आहे का नाही? पण माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात याला मी जाग करतो. एवढं सोपं नाही तरी सुद्धा जाग करतो. जगद्गुरु तुकोबाराय हे मनाला जाग करू शकतात. चला पुढे. आणि मनाला जाग करतो एवढ्यात ते थांबत नाहीत, पुढे सांगतात सरीसे सरीसे जनासही. तुम्हा आम्हाला सुद्धा जाग करण्याचं काम जगद्गुरु तुकोबाराय करते. नव्हे नव्हे, जगद्गुरु तुकोबारायच तुम्हा आम्हाला जाग करण्यासाठी प्रयत्न करत. जग जोगी जाग जाग बोल, जग जोगी जग
काय काकड्यात सुंदर अभंग आहेत महाराज, आहे का नाही? खूप सुंदर. उठा जागे अरे आता, स्मरण करा पंढरी नाथा, भावे चरणी ठेवा माता. मग काय होईल? चुकवी व्यथा जन्माची. अहो जागे झाल्याच्या नंतर, त्या भगवंताची भक्ती केल्याच्या नंतर, व्यथा म्हणजे जन्म मरणाचं संकट टळवा महाराज. त्याच्यासाठी जागा करतात. संत येडे नव्हते महाराज. अहो जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्ट विती परोपकारी. आता परोपकारासाठी देह ते झिजवतात, सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत, पण आपले 5 मिनिटं शिल्लक राहिले हे पण खरे आहे का नाही? कारण कसं असते, लय गोड खाल्लं शुगर होत असते म्हणतात. कीर्तन गोड लागा लागलं म्हणजे कौरगो नसतंय, आहे का नाही? आणि एखादं खरड झालं म्हणजे भाजी फेकून द्यायची नसती, त्यात कधी कधी दही टाकावं लागतं आणि ते पण खावं लागतंय. हे कुठं करावं लागतं? ज्यावेळेस आळंदीत माणूस शिकायला असलं आणि मधुकरी आणली, मग एखाद्या वेळेस कोणाला जास्त मीठ खायची सवय असते, आहे का नाही? मग आपण फुटकून खाली जावं, 10 रुपयाचं दही आणायचं, त्या भाजीत टाकायचं. म्हणजे खरड झालं तर लोटून द्यायचं नाही. आणि जास्त गोड म्हणजे काय होईल? जन्म ज्या इच्छाजवळ साखर कारखाने त्या शुगर आहे का नाही? बोकण्या साखऱ्या खाल्ला असं ना, तसं नाही मला. आपलं 10 मिनिटं 5 मिनिटं आहे का नाही शिल्लक राहिले, एकदा मोठ्या प्रेमाने त्या पांडुरंग परमात्म्याचं भजन करू, आहे का नाही? ज्या भगवान परमात्म्याने तुम्हा आम्हाला इथे बसण्याची शक्ती दिलेली आहे, वृक्षाची या पाने हाले ज्याची सरता, असा असणारा तो भगवान पंढरीश परमात्मा तुम्हा आम्हाला या ठिकाणी घेऊन आला. इथून घेऊन जाईल का नाही सांगता येत नाही, पण तुम्ही जर मस्त टाळ्या गिळ्या वाजवल्या तर नक्की तो तुम्हाला घरी नेईल. बरं आता नाही हो, ते म्हणा लागल्यावर विठोबा जमलं का? पाय मोकळे झाले का? आता पुन्हा 2 घंटे चालेल ना? ऐका महाराज सांगत होते काय की बाबा सरिसे जनाचं इथं तृतीय चरणात महाराज काय सांगतात तो? अवघे निरसोनी काम. मग काय करा? घ्यावे नाम विठोबाच्या. हो काय शांत बसा. इथं तर काय होत असते कमी जास्त. असो इकडे लक्ष द्या. महाराज म्हणतात अवघे निरसोनी काम, घ्यावे नाम विठोबाच्या. हो संसारात तर आपण रोजच काम करतो. अनादी काळापासून हा आपल्या आजा पंजापासून आपल्यापर्यंत चालत आलेला हा संसार आहे आणि याचे काम आपण करतच राहिलेलो आहे. पण काय करा आता मिळालेला हा नरदेह गेल्या 84 लक्ष योमी तुम्ही संसारच करत आलेले.
पशु असाल तर पशु योनीमध्ये संसार केला, कीटक असाल तर कीटक योनीमध्ये संसार केला, पक्षी असाल तर पक्षी योनीमध्ये तुम्ही संसार केला. आता मनुष्य देहामध्ये आलात ना, तर आता काय करा, त्या भगवंताचं नाम घ्या, त्या विठ्ठलाचं नाम घ्या. बघा मी तुम्हाला एकच उदाहरण सांगणार आहे आता, आणि सेवा समाप्त करणारे. 8:05 सुरू झालं होतं आहे की नाही. बघा ऐकायचं उदाहरण, शर्यत मुख्यमंत्री येणार. उदाहरण ऐकायचं ना, शर्यत मुख्यमंत्री. हा एवढी बातमी सांगितली, एखाद्या टाळी एखादा नेता उलसाक जरी आला, उलसाक तो ते तंबाखू चोळता चोळता का टाळ्या वाजवतात लोक, ते काहीच मिळ नसते तिकडं, तरी टाळ्या चालू. एवढं मी मुख्यमंत्री येणार सांगितलंय, पण कोणता येणार ते नाही सांगितलं बरं अजून. हो डबल माणसाल शिंदे गटाचा आला का भाजपाचा आला मी ते नाही सांग, पण मुख्यमंत्री येणार. आता शर्यत मुख्यमंत्री येणार म्हणजे शर्यतले कार्यकर्ते असे टाईट 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 टाईट, त्याच्या कपड्याच्या वळीन गळा चिरल्या खांद्याचा, इतके टाईट टाईट असे कडक. काय सांगा तुम्हाला, मुख्यमंत्री येणार म्हणजे सभेसाठी जागा कमी लागेल का हो? किती एकर लागेल? किमान 100 एकर जागा अशी साफ केली महाराज. 10 खेप त्याच्यावर रोटर आणलं, प्रत्येक जागेवर ते 10 बाय 10ची ते गालीचे, एका गालीच्याची किंमत 20,000. किती हजार? ऐका. आणि मुख्यमंत्री कशासाठी होणार होते ते पण ऐका. गावात जुन्या मंदिराचं जीर्णोद्धार झाला होता आणि ती नवीन मूर्ती प्राणप्रतिष्ठा होती, आणि मंदिराचं काही काम बाकी होतं. याच्यासाठी मुख्यमंत्री शर्यत येणार बा. एवढे कार्यकर्ते ताईट, असे पांढरे कपडे लगे, टोप्या टिका, टोपी टकाटक, धोतर चकाचक, तुझ्याला वॉशिंग पावडर निर्मा आहे का नाही. ती 100 रुपयावाली ॲडव्हर्टाईज, असे कपडे टाईट घातले लोक आहे ना. काय सांगावं तुम्हाला, 100 एकरात मंडप टाकला, असं मोठं स्टेज त्या ठिकाणी बनवण्यात आलं. असे कार्यकर्ते, असे टोप्या वाकड्या आणि तेन. बाबा बाबा बाबा, आदल्या दिवशी एवढी तयारी. एका 10 बाय 10च्या गालीच्यात 20-20 हजाराच्या गालीची, अशी 100 एकरात किती लागली असती एवढे गालीचे. आणि एवढे गालीचे कुठून लोक येणार, कुठं जाणार, कुठं देव मांडायचा, सगळी व्यवस्था झाली. सगळी व्यवस्था झाल्याच्या नंतर आता कार्यकर्त्या झोपाय वाजले 12, दमले बिचारे, काय करणार आहे. पण काय झालं, रडू नको बाई. काय झालं, जिथून मंडपाचं गेट होतं बाहेरून कावड लागलं होतं. बाहेरून म्हणजे आतला माणूस बाहेर नाही, त्याला माहीतच नाही इकडे 7-8 जण झोपेलेत म्हणून. आणि आता यायला सकाळी उठा गिठा लागेल असं काहीच मिळ नाही. त्याने घेतलं बाहेरून लावून. हे कोणल्या गेले ना, एक उठला बस 4 वाजता. त्याला काकडा घ्यायचा होता काय, त्याला इमर्जन्सी का. तुम्हाला काय सांगा, 4ला उठला तो. त्यानं असं पाहिलं इकडे तिकडे, कारण चोर लय आहे का नाही. इकडे तिकडे लक्ष दिलं, हे 7-8 जण असे झोपेल होते. याला वाटलं जमला. पाणी बिस्लरीचे बॉक्सच्या बॉक्स होते, एक बिस्लरी काढली आणि ते नेमकं त्या स्टेजच्या कोपऱ्यात एका साईड ना असं झालं महाराज. कार्यकर्ते मंडळी थोड्या वेळानं उठले. जो मेन कार्यकर्ता होता तो सकाळी आला. तो सकाळी आल्याच्या नंतर त्यानं पाहिलं मंडळ अगदी सजलेलं आहे. एवढं सुंदर त्या ठिकाणी वातावरण तयार झालेलं आहे. स्टेज अगदी भव्य दिव्य सजलेलं आहे. स्टेज मधून असा तो मोगऱ्याचा सुगंध त्या ठिकाणी येत आहे. पण ऐका हो, पण त्याच्या सगळ्याच्या शेजारी गेल्याच्या नंतर त्याला वाटलं अरे ते मोगऱ्याचा वास बदलला कसं काय. त्याचं लक्ष इकडे तिकडे गेलं. त्यानं पाहिलं अरे इथं खूप मोठे फुलं आहेत. त्याने काय केलं, त्या ठिकाणी एक फुलाचं मोठं टोपलं होतं. काय होतं, फुलाचं मोठं टोपलं होतं. त्याने ते अशी फुलं घेतली आणि त्या फुलावर टाकून दिली. फुलावर टाकून दिली. पण योगा जिथं तो कार्यक्रम होईल होता तिथून लोक येणार होते.
तिथून काय येणार होतं लोक. आणि लोक आता समजा मुख्यमंत्री शाऱ्यात येणार तर शाऱ्यातलेच लोक काय येणार नाही. काही दाब्याहून येतील, काही हिरडवून येतील, काही आरडवून येतील. आणि लोक काय माहिती मुख्यमंत्री कशासाठी येणार आहे? मंदिरात मूर्ती प्राण प्रतिष्ठेसाठी. बरोबर आहे का नाही? मग आता प्रत्येकाला असं वाटत आहे इथं फुलं आहेत म्हणजे इथं काय असला पाहिजेत? काय असला पाहिजे इथं? देव. आता त्याच्यात नेटी मोठं एक फुलाचं टोपलं होतं प्रत्येक जणाचा. कार्यक्रम सुरू बा. दाब्याचा आला की दाब्याच्या पहिल्यान ते केलं की दाब्याचे सगळेच तसं करायला लागले. हिरडवचा एक आला की हिरडवच्या एकानं फुलं टाकले की सगळेच फुलं टाकलं. हळू हळू फुलाचा गंज एवढा झाला, एवढा गंज फुलाचा झाला काय सांगावं तुम्हाला. मुख्यमंत्र्याचं हेलिकॉप्टर शाऱ्याच्या पलीकडच्या बाजूला उतरलं बा. हेलिकॉप्टर उतरलं. हेलिकॉप्टर उतरल्याच्या नंतर मुख्यमंत्र्याला आणण्यात आलं. आणि मुख्यमंत्र्याला आणल्याच्या नंतर मुख्यमंत्री हे लोक एवढे हुशार असतात, या कॅमेऱ्याचं अटेन्शन असते. 10-12 कॅमेरे आणि त्या लागूनच अंदाज लावला मुख्यमंत्र्याने. आपण कशासाठी आलो? प्राण प्रतिष्ठेसाठी, देवाच्या प्राण प्रतिष्ठेसाठी. ज्या अर्थी त्या कोपऱ्यावर मोठा लट फुलाचा गंज त्या अर्थी त्याच्यात काय देव. बरोबर आहे? जेच मुख्यमंत्री गेला महाराज तुम्हाला सांगतो मी लोटांगण लगे दर्शन. जय भोले. काय सांगाव एवढा सुगंध. वा वा वा. असा मुख्यमंत्री टाईट. मुख्यमंत्री लगे वजनात गेला. त्याच्यानंतर 5-7 जणांचे भाषण झाले आणि आता मुख्यमंत्र्याच्या भाषणाची वेळ आली. मुख्यमंत्री भाषणाला आले. माईक दी चेस्टिंग केली. हॅलो आज या ठिकाणी माझे परम भाग्य मी शाऱ्यात आलो. काय देव आहे तुमच्या गावचा? एवढा सुंदर देव जगात कुठं नाही. अरे जगात देवच नाही बाबा तसा. बरोबर आहे की नाही? आणि काय माझं मन पवित्र झालं सांगतो तुम्हाला की मी या मंदिरासाठी 50 कोटी रुपये दान करतोय. कोण या मंदिरासाठी? आता 2 लोक असा रागात होते. 2 लोक, एक भीतीत होतं आणि एक रागात होतं. भीतीत ते होतं म्हणे आता जर मी सांगतो पहिलं मग मर्डर केल्याशिवाय राहत नाही. आणि दुसरं म्हणत आहे फक्त मला तो सापडायला पाहिजे, त्याला मी आणल्याशी सोडत नाही. मला सांगायचं याच्यातून हे बघा की आपल्याला त्या मुख्यमंत्र्यालाही माहित नाही त्यात देव कोणता आहे. समाजाला सुद्धा माहित नाही त्यात देव कोणता आहे. तरी सुद्धा यानं केलं म्हणून मी करायचं. कोणते बाबा येतात अंगातलं काढतात बंदी गावाच्या गाव त्या बाबाच्या तिकडे जातात. काय जावं तुम्हाला सांगतो मी भल्या भल्याच्या स्वप्नात पण देव येत नाही. योगी याच्या ध्यानी ध्याता नाटुडसी तो तू आम्हापाशी मागे पुढे. अहो योगाच्या ध्यानात नाही येणारा देव आपल्या अंगात येतोच कसा? आपण 15-15 दिवस थोबाड धुत नाही अशा माणसाच्या अंगात येणार एक देव. पण तरी सुद्धा लोक अंधश्रद्धेच्या बळी पडून त्या बाबाच्या चरणी लोटांगण घालतात. जसं मुख्यमंत्री घालू लागला तसं काय. पण जगत गुरु तुकोबाराय म्हणतात तुम्ही याला बळी पडायचं नाही. शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूते खेते आपुल्या पोटाची रडते मागिती शिते अवदान. असे जगत गुरु तुकोबाराय तृतीय चरणात म्हणतात की अवघे निरसोनी काम नाम घ्या, नाम घ्या पण कोणाचं घ्या? विठ्ठलाचं घ्या. अवघे निरसोनी काम घ्यावे नाम विठोबाचे. आणि उत्तरार्धामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात माझा वेळ झालेला आहे. उत्तरार्धामध्ये माझे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात काय सांगतात अभंगाचं. तो
बालाजी माऊली हा
संत कबीरदास महाराज या दोह्यातून सांगतात की किती भारीतली भारी पिया. आलं लक्षात सर्वांच्या. जाम से जाम पियोगे तो आधी रात उतर जाएगी. प्याला पियो हरि नाम का सब जिंदगी सुधर जाएगी. हो सर से जना सहिता सर से जना सहित से जना जय हो. वाह 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 बालाजी वाह.